आता होत आले यापुढे ते ना कधी होणे. आता होत आले यापुढे ते ना कधी होणे. आता तरी मिळून सर्व बोला, आता तरी मिळून सर्व बोला, ना ऐसे ना पुन्हा होणे. हताशा होत आले यापुढे ते ना कधी होणे. या व्हिडिओ साहेब बसा. थँक्यू मॅम. मॅडम, तुम्ही मला बोलवलं काही काम? हो, हा शासनादेश तुम्ही धरमपूरच्या पंचायत भवनावर लावा. आणि आता तुम्ही सुद्धा तयारीत राहा बीडीओ साहेब. ते कशासाठी मॅडम? आणि हा शासनादेश? तुमच्यावर आता एक मोठी जबाबदारी येऊन पडणार आहे. हा शासनादेश धरमपूरच्या नवीन निवडणुकीसंदर्भात आहे. मॅडम, पण सध्या धरमपूरची परिस्थिती निवडणुकी योग्य नाहीये. त्यासाठीच तर प्रयत्न करायचे. कधीपर्यंत आपण परिस्थितीचं कारण सांगून गप्प बसणार आहोत आणि कधीपर्यंत हे खोटे लोक आपली पोळी भाजत राहणार आहेत? हे जर असंच चालू राहिलं ना तर भ्रष्टाचाराची मुळे पसरत जाणारच ना. मॅडम, तुम्ही अगदी बरोबर बोलताय, पण त्याचं काय आहे ना, आपल्याला पूर्व प्रतिनिधीला विचारावं लागेल ना. का? आपण री-इलेक्शन बद्दल बोलतोय. टर्म कंप्लीट झाल्यानंतरच्या इलेक्शन बद्दल नाही बोलत आहोत. तुम्ही फक्त त्यांना इन्फॉर्म करा. ते तर ठीक आहे मॅडम, पण ते एक वरिष्ठ आहे हेच सांगायचंय ना तुम्हाला. बीडीओ साहेब, मला माझं काम चांगलं माहिती आहे आणि तुम्ही तुमचं काम करा. कधीपर्यंत धरमपूर नशिबाचा हवाला देत राहणार आहे आणि अधोगतीच्या मार्गावर चालत राहणार आहे? निवडणुकीच्या घोषणेचा हा शासनादेश तुम्ही धरमपूरला पोहोचवा. ठीक आहे मॅडम. ऐक जरा. तुम्ही मला काही बोललात का? हो, तू स्वतःला काय समजतेस? म्हणजे गावात राहणारी मुलगी आहेस ना, लाज नाही वाटत तुला? खरं तर त्याची गरज तुला आहे. ओळख ना पाळक तोंडाला येईल ते बोलत सुटलीयस. आपण ह्या आधी भेटलेलोच नाहीये, मग तू मला ओळखणार कशी? पण मला तुझ्याबद्दल सगळं माहितीये. मला पण सांग, तुला काय माहित आहे ते? मी कोण आहे हे आता तुला लवकरच कळेल. पण एक गोष्ट लक्षपूर्वक ऐक. आता ज्यांच्याशी हात मिळवत होतीस ना, त्यांच्यापासून लांब राहायचं. मी याला धमकी समजू की सल्ला? तुला जे समजायचं ते समज, पण विजय फक्त आणि फक्त माझाच आहे आणि तू त्याला माझ्यापासून दूर करू शकत नाही. समजलं तुला? मला तर तू ठार वेडी वाटतेस. नक्कीच वेडी आहे. विजयसाठी तर मी नक्कीच वेडी आहे. वी आर मेड फॉर इच अदर. आणि जर तू मला पुन्हा त्याच्यासोबत दिसलीस ना, तर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल. कळलं तुला? ओ मॅडम, ह्या बिनबुडाच्या गोष्टी करणं बंद करा आणि दवाखान्यात जाऊन स्वतःचा इलाज करा. म्हणजे तू ऐकणार नाहीस तर? खूप बघितले तुझ्यासारखे समजवणारे. विजय माझं लहानपणापासूनचं प्रेम आहे.
प्रेम आहे का त्याचा गाजावाजा कशाला करतेस? कारण तू तुझी लायकी विसरतेस. इनफ. मी कधीपासून तुझी बडबड ऐकून घेते तर तू माझ्या डोक्यावर बसतेस? दिस इज माय लास्ट वॉर्निंग टू यू. पुन्हा जर तू मला विजय सोबत दिसलीस ना तर तू हॉस्पिटलमध्ये डोळे उघडशील आणि इलाज तुझ्यावर होईल. नक्कीच तिचं डोकं फिरलं. आता ही आलेली संधी कुठल्याही परिस्थितीत मला सोडायची नाहीये. एकदा सत्ता हातून गेली तर परत मिळवण्यासाठी टाकीचे घाव सोसावे लागतात बाळा. बाबा, मग तुम्ही आईला समजावून सांगत का नाही? काय फायदा समजावून? आता काय हातापाया पडू तिच्या? अरे, जी राजकारणामध्ये मनापासून सोबत नाही माझ्या, तिला समजावून काय फायदा? बाबा, ह्यात एवढं काय करायचं आहे? फक्त निवडणूकच तर लढवायची आहे. जिंकल्यानंतर बाकी सगळं तर आपणच सांभाळणार आहोत ना. हो, पण ती तुझी आई ऐकेल तेव्हा ना. अरे, ती तर म्हणते की तुम्ही राजकारण सोडून द्या. अरे, राजकारण काय सोडून द्या? मग काय करायचंय? निरर्थक काय आहे, विचार उपयोग केलाय नाही, तुम्ही? काही फायदा नाही तिला समजावून. तोच तर विचार करतोय ना बाबा. काय करायचंय समजत नाहीये काही. महिला आरक्षणाने तर सगळं मुसळच केल्यात गेलंय. प्रतिनिधी महिलाच असली पाहिजे. बाबा, ती सुद्धा घरचीच, जिच्यावर आपण हुकूमत गाजवू शकू. हो, ते तर आवश्यक आहे, सगळ्यात महत्वाचं. मग काय करूया? विरुद्ध पक्षाने तर भारतीला उभं करायचं ठरवलंय. हे कोणी सांगितलं तुला? गावात चर्चा चालू होती. ते गुरुजी दीनानाथ पण्णा डोक्यावर पडलेत बहुतेक. मुलगी चितेवर उभी राहून निवडणुकीचा शंख फुंकतेय. वा वा वा. बाबा, त्या गुरुजींमध्ये एवढी हिंमत नाहीये. तो बाबूलाल आहे ना, त्याचं डोकं जरा जास्तच खराब झालंय. हे बघ, निवडणुकीच्या आधी मला कसलीही गडबड नकोय. तू असं काहीही करणार नाहीयेस ज्यामुळे माझ्या नावाला कलंक लागेल. बाबा, जर ह्या वेळी निवडणुकीमध्ये काही झालं ना तर मी सगळं गाव पेटवून देईन. परत हे खूळ डोक्यातून काढून टाक, सांगून ठेवतो, खबरदार. आता फक्त एवढाच विचार कर की प्रतिनिधी कोण होईल. हं? बाबा, तसं बघितले तर शांतीच उरली आहे. विचारून बघू का? हो, ते तर चांगलंच होईल. अरे, आता नख काय कुडतरतोय? जा जाऊन तिला पटव, बोल जाऊन तिच्याशी. जा 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 जा. हो. हा. यावेळी प्रीतीलाच मैदानात उतरवूया. हेच योग्य होईल. वा, बरं वाटत. आ हा 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 हा. काय करताय मॅडम? ह्यावेळी साजू शृंगार? कुठे बाहेर निघाली आहेस का? माझ्या नशिबात कुठे बाहेर जाणं लिहिलंय का? अगं राणी, आता तर तुझं नशीबच बदलणार आहे. अगं, अशी संधी अभावानेच मिळते. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? अगं, मी समजावतो ना. हल्लीच्या काळातल्या स्त्रिया कुठून कुठं पोचल्यात, तुला काही ठाऊक आहे की नाही? तुम्हाला स्त्रियांची ओळख कधीपासून होऊ लागली? तुमच्या लेखी स्त्री म्हणजे चूल मूल आणि घरकाम करणारी मोलकरीणे. अगं, माझं ऐकून तरी घे. मी कधी काही बोललो असेन तर तू तेच धरून बसतेस. आता तुझी प्रगती होणार आहे. हं. अहो, मी कुठे नोकरी करते जिथे माझी प्रगती होणार आहे? जे काही आहे ते स्पष्टपणे सांगा. तेच तर सांगतोय. सरपंच पदासाठी निवडणूक तू लढवणार आहेस. काय? अगं, हे मी ठरवलं नाहीये, हे बाबांनी ठरवलंय. पण मागच्या वेळी आई लढल्या होत्या ना? मागच्या वेळी जे झालं ते झालं. ह्यावेळी सरपंच तू होणार आहेस. हे सगळं आईला जमण्यासारखं नाहीये. हे आईना जमण्यासारखं नाहीये की आईने तुम्हा सगळ्यांना धुडकावून लावलंय?
तुझा फायदा बघ, बाकी तुला काय करायचंय? फायदा वगैरे तुम्हीच बघा. एक माणूस जो घरात आपल्या बायकोचा मान ठेवू शकत नाही, तो तिला सरपंच बनवायला निघालाय. तुला काही समजत नाहीये. मला काही समजत नाहीये. हे बघा, तुमची डाळ इथे अजिबात शिजणार नाहीये. तुम्ही मला सरपंच बनवायचा विचार करताय ना, असं काहीही होणार नाहीये. मी असं काही होऊ देणार नाही. अरे तुला अडचण काय आहे? फक्त सरपंच तर बनायचंय, बाकी सगळं आम्ही सांभाळून घेऊ. तेच तर, सरपंच मी बनते आणि मग तुम्ही माझ्या नावावर गावकऱ्यांना लुटा. काय मूर्खासारखी बोलतेस? तुझी अक्कल गहाण ठेवली आहे का? आणि तुमच्या अकलेचं काय? हा, नशीब समजा की मी अजून पत्नी धर्माचं पालन करते. धमकी देतेस का? नाही, समजावते. अहो, आत्ताच तर तुरुंगातून सुटून आलात. सुधरा जरा. आणि तुम्ही हे राजकारण, निवडणुकीचे खेळ सोडून द्या आता. तुझ्या डोक्यावर आईने हात ठेवलाय वाटतं. ती सुद्धा बाबांना असं सगळं सांगून नकार देते. तूही तेच करतेस. मला माझा मान सन्मान महत्वाचा आहे. तुम्ही स्वतः समाधानाने जगणार नाही आणि मलाही जगू देणार नाही. अगं जरा ऐकून तर घे. दादा, असं गप्प बसून काही होणार नाही. काहीतरी बोला ना. काय बोलू? एकदा तोंड पोळलं ना की ताक सुद्धा फुंकून प्यावं लागतं. पण दादा, हे सगळे तुम्हाला भेटायला आलेत. तुम्ही यांना जायला सांगा, हे निघून जातील. हे खरं आहे गुरुजी. तुमच्या जागी कोणी दुसरं असतं तर त्यानेही हाच विचार केला असता. पण हे सुद्धा खरं आहे की ह्या निवडणुकीमुळे तुमचं खूप नुकसान झालंय. आता नुकसान व्हायचं काय राहिलंय? मालतीचं दुःख माझ्यासाठी खूप मोठं आहे. म्हणजे दादा, आपण वहिनींचं दुःख फक्त कुरवाळत राहायचं? त्यांनी केलेलं बलिदान विसरून जायचं? त्यांनी जे बलिदान केलं ते सुद्धा विसरून जायचं आपण आणि शांत बसायचं? पूर्ण गावाचा विश्वास भारती बरोबर आहे गुरुजी. आणि आमची अशी विनंती आहे की भारतीने नक्कीच निवडणूक लढवावी. हो गुरुजी, मालती वहिनीची खरी उत्तराधिकारी हीच आहे. आपली भारती हीच त्यांची आणि गावकऱ्यांची स्वप्न पूर्ण करू शकते. दादा, आपल्या विभागाच्या राजकारणात असं पहिल्यांदाच घडणार आहे आणि ही खूप चांगली संधी आहे की आपण इथे जेवढे अत्याचारी लोक आहेत, गुंड लोक आहेत, जे घाणेरडं राजकारण करतात, त्यांच्या तावडीतून हे गाव मुक्त करण्याची ह्याहून चांगली संधी मिळणार नाही. हाच विचार करून मी मालतीला निवडणूक लढायला सांगितलं होतं. तुम्हा सगळ्यांच्या सांगण्यावरून काय झालं? एक गोष्ट नीट लक्षात ठेवा. ज्या लोकांकडे पैसा असतो, सत्ता असते, हे राजकारण त्यांची जहागीर असते. नाही बाबा, असं मानणं, असा विचार करणं चूक आहे. संपूर्ण गावाला माहितीये की कोण काय आहे. बाबा, मला असं वाटतंय की मी बहुमताने विजयी होईन. दादा, भारती अगदी बरोबर बोलतेय. आपल्या गावाचा मान वाढवण्याची हीच योग्य संधी आहे. नाहीतर दादा, जसं चाललंय ना तसंच चालू देत. अशी संधी परत नाही मिळाली तर? हे बघा गुरुजी, आम्ही इथे तुमची खुशामत करून कुठल्या संकटात टाकायला नाही आलोय. खरं तर हे आहे की आपण वर्षानुवर्ष फसवले गेलो आहोत. त्यात मालती बहिणींच्या मृत्यूने आम्हाला जागृत केलं आहे. आता हीच संधी आहे की आपण मिळून आवाज उठवू. तुला असं वाटतंय? सोपं नाहीये ते. निवडणुकीत जे घाणेरडं राजकारण खेळलं जातं ते तुम्ही खेळू शकणार नाही. दादा, आता तुम्हाला मी काय सांगू? तुम्ही एवढे समजूतदार आहात. दादा, जर एखादा काटा आपल्याला बोचला ना तर तो दुसऱ्या काट्यानेच काढावा लागतो. दादा, कोण म्हणतं की आम्हाला राजकारण करायचंय, घाणेरडं राजकारण करायचंय? आम्हाला हे काही करायचंच नाहीये. आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी नैतिकतेच्या आधारावर संपवायच्या आहेत. आपल्या ह्या विभागात भारतीशिवाय कोणीच सरपंच होऊ शकत नाही. आणि तसंही भारतीच्या योग्यतेपुढे कोणीच टिकणार नाही. बरोबर बोललात तुम्ही. आणि दादा, ताठ मानेने जगण्याची सगळ्यात चांगली संधी आहे ही. दादा, आता जर आपण सामना केला नाही ना
तर दादा आपलं जगणं कठीण करतील ही लोक. बाबा काका बरोबर बोलतायत. तुम्ही उगाचच काळजी करताय. अशा वेळी मी माझं पाऊल मागे घेऊन स्वतःला फसवू शकत नाही. अगं राजकारणच एक फसवणूक आहे. इथे ही सामान्य जनताच आहे. त्यांना स्वतःच्या अधिकाराबद्दल माहिती आहे का सांग मला. लाख मोलाची गोष्ट बोललात दादा तुम्ही. बरोबर बोललात. ही जनता आपल्या अधिकारांबद्दल जागरूक नाहीये, म्हणूनच तर यांची फसवणूक होते. ही जनता जेव्हा आपल्या अधिकारांबद्दल जागरूक होईल ना, आणि जेव्हा त्यांना कळेल ना, तेव्हा ह्या लोकांचा हवेत उभा असलेला महाल भुईसपाट होईल. एवढ्या वर्षांपासून पाहत आलोय, जेव्हा यांना वोट हवं असतं ना, तेव्हा आश्वासनांची रांग लावतात, मोठीच्या मोठी रांग लावतात. पण जेव्हा ते पूर्ण करायची वेळ येते ना, तेव्हा कोणीही समोर येत नाही. सगळेच्या सगळे खोटी आश्वासनं देतात. आजपर्यंत एकही आश्वासन पूर्ण झालेलं नाहीये. पण आपण त्यांना असं कुठलंच आश्वासन देणार नाही आहोत. आपण त्यांना तेच सांगायचं जे आपण करू शकतो. आता तुम्ही न्याय करायचंच ठरवलंय, तर मग मी तरी कशाला मागे राहू. आता होत आले या पुढे ते ना कधी होणे. आता होत आले या पुढे ते ना कधी होणे. आता तरी मिळून सर्व बोला. अशा तर खूप हुशारक्या मारत फिरत असतोस, पण बायकोला ताब्यात नाही ठेवता येत तुला. तिच्या पुढे काही चालत नाही तुझं. तुम्ही सुद्धा आईला कुठे समजावू शकलात? दोघी सासू सुनांचं डोकं ठिकाणावर नाहीये. त्यांची फिरलेली डोकी घेऊन गावभर येंडू का मी? कळत नाहीये कोण लढवेल निवडणूक. बाबा, गावातल्या कुठल्या तरी बाईला तयार करू का? निवडणूक जिंकल्यानंतर तिने जर ठेंगा दाखवला तर माझा आणखी कोणावरही विश्वास नाही. मग काय करायचं बाबा? काही सुचत नाहीये. ही संधी ह्यावेळी आपल्या हातून निसटायला नको. आता तुला तर बाई बनवून नाही उभं करू शकत. बाबा, आईला पुन्हा एकदा विचारून बघूया का? कदाचित ती हो म्हणेल. निवडणुकीच्या खेळात अशा सोंगट्या नाही खेळवल्या जात, ज्या चांगलं आणि वाईट या तराजूमध्ये स्वतःला तोलत असतात. कारण राजकारणामध्ये काहीच चांगलं वाईट नसतं. मग काय करायचं? त्या गुरुजीच्या मुलीच्या भारतीच्या नावाने घोषणा द्यायच्या. ती तर बिनविरोध निवडून येईल. अशी कशी निवडून येईल? जेव्हा तिच्या समोर कोणीच उमेदवार नसेल तर. हे घ्या अंकल, चहा घ्या. मिळाला उमेदवार, मिळाला. घरातच सरपंच सापडली. मला सांग, तुला या गावची सरपंच होणं आवडेल? बाबा, संजना कशी बनेल? यात काय अडचण आहे? भलेही गावात राहत नाही, पण आहे तर याच गावची ना. तिचे आईबाबा पण इथेच राहायचे. मला काही समजत नाही अंकल, तुम्ही कशाबद्दल बोलताय? मी समजावतो. माझ्या या घराची सून होण्यापूर्वी तुला या गावची सरपंच बनायचं आहे संजना. पण मला काही माहिती नाहीये सरपंचाचं काम काय असतं, त्याच्या रिस्पॉन्सिबिलिटीज. त्यासाठी आम्ही आहोत ना. तरी सुद्धा अंकल, माझ्याकडे काहीच एक्सपिरियन्स नाहीये. त्या सगळ्यासाठी आम्ही बसलो आहोत. आता ही निवडणूक तुला जिंकायची आहे, कोणत्याही परिस्थितीत. पण बाबा, ह्या गावात हिला कोण ओळखतं? अरे नाही ओळखत तर ओळखायला लागतील. मी गावातल्या घराघरात संजनाला घेऊन जाईन. बाबा, तुम्ही पुन्हा एकदा नीट विचार करा. विचार काय करायचा? निर्णय झालाय.
आमच्यातर्फे आमच्या गावाची उमेदवार असेल संजना. पण अंकल, आपल्या विरोधात उभं कोण राहणार आहे? ती दीनानाथ गुरुजींची मुलगी आहे ना, भारती. भारती. मग तर ही निवडणूक मी नक्कीच लढेन. भारतीच्या विरोधात मी काहीही करायला नेहमीच तयार असेल. शाबास, याला म्हणतात बहादुरी. आमची सरपंच होणार कोण? संजना शिवाय आणखी कोण? संजना, संजना. संजना जिंदाबाद, संजना जिंदाबाद, संजना जिंदाबाद. आता शाह होत आले, यापुढे ते ना कधी होणे. आता शाह